नमस्कार मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की राया आणि मंजिरीचा रोमॅन्स चाललेला असतो। यामध्ये राया बोलत असतो, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे जसं फुलाचं एखाद्या गंधावरती असतं, रुक्मिणीचं जसं विठ्ठलावरती असतं आणि जसं एकमेकांच्या विश्वामध्ये रमणाऱ्या दोन जोडप्यांचं असतं। तर यामध्ये मंजिरी बोलते, खरंच तू राया एवढं माझ्यावरती प्रेम करतोस? तर राया बोलतो, हो खरंच मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो। तर राया बोलतो, आता तू सांग। तर यावरती मंजिरी बोलते, सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत का राया? काही गोष्टी जाणूनही घ्यायला पाहिजेत, समजून घ्यायला पाहिजेत, असं ती बोलत लाजत पुढे गेलेली असते। राया मात्र तिचा हात धरून पाठीमागे तिला ओढतो आणि बोलतो, हो का, ठीक आहे, मला पण काही गोष्टी मग जाणून घ्यायच्या आहेत। पाहू तर मला तुझ्या डोळ्यामध्ये किती प्रेम दिसतं माझ्याबद्दल। त्यानंतर तो डोळे पाहतो आणि बोलतो, मला जरा असं थोडं नाही, माझ्यापेक्षा थोडंसं कमी वाटते प्रेम। तर यावरती मंजिरी बोलते, नाही चुकीचं आहे, कणभर जास्तच असेल। तर यावरती राया बोलतो, हे बघ मिस फायर, प्रेम हे कसं आहे, मोजमाप करू शकत नाही प्रेमाचं। एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम आलं ना, त्याचं आयुष्य पार बदलून जातं। जसं माझं बदलून गेलं आहे, तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस, माझं आयुष्य पार बदलून गेलं। खरंच मला असं वाटतंय आपलं लग्न आता व्हावं आणि आपल्या दोघांचाही संसार चालू व्हावा। आपल्या दोघांचंच फक्त विश्व असावं, त्यामध्ये कोणच नसावं, फक्त आपण दोघेच असावे। बाकीच्या जोडप्यांसारखे आपणही आपलं आयुष्य चांगल्यापणे नांदावं असं मला वाटते, असं राया मंजिरीला बोलत असतो। मंजिरी ते शांतपणे ऐकत असते, कारण तिलाही त्याचं बोलणंही खूप आवडत असतं। राया मात्र तर पुढची स्वप्न पाहायला लागलेला असतो की कधी आपल्या दोघांचं लग्न होणार, आपण दोघे एकत्र राहणार। तू माझ्या आयुष्यात आलीस की माझं आयुष्य सगळं बदलून गेलं आहे, आता मला खरंच फायनली लग्न करायचं आहे असं बोलत असतो। आणि तो खूप खुश असतो आणि मंजिरीही त्यामध्ये खुश असते, कारण तिलाही रायाच्या डोळ्यामध्ये ते स्वप्न दिसत असतं आणि त्या दोघांचंही ते स्वप्न त्या दोघांना आता पूर्ण करायचं असतं। आणि राया मात्र आता थोडाही वेळ वाया घालवून द्यायचा नसतो त्याला। त्यानंतर मंजिरी रायाला बोलते, हो राया, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, लवकरच हे स्वप्न आपलं पूर्ण होईल। आणि त्यानंतर तिला मिठी मारते, तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो दादाचा, मंजिरी, ए मंजिरी। तर त्यावरती मंजिरी बोलते, हो दादा आले मी। तर यावरती राया बोलतो, नाही ना, आता तू कुठं जायचंच नाही, आता मला तुझ्या डोळ्यामध्ये पाहायचं आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे। तर यावरती मंजिरी बोलते, नाही राया, आता जा तू, आता नंतर आहे ना आपल्याकडे वेळ, आपण नंतर बोलू। तर तेवढ्यातच दादा किचनमध्ये येतं। किचनमध्ये दादा आल्यानंतर आता ह्या दोघांची होती गडबड सगळी। तो उठून बाजूला जातो आणि पाणी प्यायला घेतो। तर यावरती शंतनू दादा बोलतो, काय रे राया, तू इथे काय करतोयस, तुझं काय काम आहे इथे? तर राया बोलतो, काही नाही, पाणी प्यायला आलो होतो मी, बाकी काही नाही। तर शंतनू दादा बोलतो, हो का, पाणी प्यायला आला होतास ना, पिलंस तर पाणी, जा आता मग तू। तर राया बोलतो, हो निघालोय मी। तेवढ्या शंतनू बोलतो, काही नाही, मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं होतं। तर राया बोलतो मनात, हां बोल की आता लग्नाचा विषय काढ की, असं बोलत असतो। तर परत शंतनू बोलतो, काय नाही, एवढं काय महत्त्वाचं नाही, आत्ता नाही, जा आता तू, असं बोलतो आणि त्याला चिडवतं। यावरती मात्र राया बोलत असतो, कसलाय काय हो, कधीपासून वाट पाहतोय, विचार काय विचारतच नाही। आता रात्री झोपायला राया गेल्यानंतर रायाची मात्र काय झोप लागलेली नसती। राया मात्र बडबडत असतं, काय बाबा तो शंतनू आहे, काय मग काय मी त्याच्यासाठी केलं, किती केलं, पैसे कमवून आण म्हणला, फायटिंग कर म्हणला, ॲक्शन केली, काय केलं, किती केलं, वहिनीला बी घेऊन आलो, तरी बाई ह्याला काय पाजरच फुटत नाही। तरी डंकीन ते दोघं मात्र त्याच्याकडे पाहत असतात, विचार करत असतात, काय झाले रे राया दादाला, असं का बडबडायला लागलाय तो, चल जाऊन राया दादालाच विचारू, असं बोलतात आणि रायाच्या जवळ जाऊन बसतात। रायाला बोलतं, राया दादा काय झालं आता, कसलं टेन्शन तुला आलंय, आता झालं की रे बाबा सगळं आता व्यवस्थित, वहिनी पण घरी आली, आता कशाचं टेन्शन आले तुला? तर राया बोलतो, अरे झालं का, तेवढंच असतं का, बाकीच काय टेन्शन असते तिकडे, माझ्या लग्नाचं काय कोण विषय काढते का? तो शंतनू दादा तर कसला आहे बाबा ना, बघ की फोन, माझा अजिबात काय विषय काढणं झालाय, काय नाही, किती केलं मी त्याच्यासाठी, सगळं विसरलं का, वहिनीला पण सोडवून घरी आणली, आता तर बोलतोय का बघ की, त्याच्या तोंडातनं सुद्धा शब्द निघाणं झाले लग्नाचा, ही काही टेन्शन काय व्हायचं आहे, माझ्या आयुष्यात टेन्शन किती मोठं आहे, तुम्हाला दोघांना काय माहीत आहे का? त्यावरती डंकी बोलतो, हो तू म्हणतोस ते बरोबर आहे, एक काम कर, तू सांग मला की मंजिरी वहिनीला काय वाटतं? तर यावरती राया बोलतो, मंजिरीच्या पण मनात आहे र, पण काय करायचं, तिच्या दादानं बोलल्याशिवाय ती तर काय करणार आहे। तर यावरती ती दोघे बोलतात, हे बघ आता काय कर, आता तू झोप, आता जाणार आहेस का बोलायला, आणि ते बोलत नसले तर तू बोलणी टाक, असं कर। मग त्यावरती त्या दोघांचं म्हणणं आता रायाला पटलेलं असतं, कारण की ते दोघं म्हणतात, हे बघ आता तू पण झोप
आम्हाला पण झोपून दे, आपण उद्या सकाळी उठून बघू काय करायचं ते. त्यानंतर राया झोपी जातो, पण झोपेत पण मात्र तो सारखा चावळत असतो. कधी शंतनू दादा बाबा यायचा, कधी मागणी टाकायचा काय माहिती. आणि तेवढ्यातच त्यांना आवाज येतो, राया राया असं केलेला आवाज येतो. आणि तो असं त्याला असं वाटत असतं आपण झोपत तर नाही ना, कोण आपल्याला हाक मारते राया राया असं करून. आणि ही दोघं तर अजूनही झोपलेले असतात, त्यांना काय आवाज आले नसतो. आणि राया बोलतो, अरे कोण तर हाक मारते मला, शंतनू दादा आला का काय, झोपत आहे का काय, मी स्वप्नात आहे का काय असं बोलत असतो. तेवढ्यातच ते तिथे येतात आणि बोलतात, अरे राया उठ आता बोलतात. तर हिदो उठतो आणि ह्या दोघांना उठा उठा उठा, दादा नाना आलेत, उठा 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 करतो आणि त्याची गडबड होती चालू. त्यावरती शंतनू बोलतो, राया आता दार लावून झोपायची सवय लाव बरं का असं बोलतो. त्यानंतर त्या सगळ्यांना खुर्ची वगैरे देतो आणि राया इकडं खुर्चीवरती बसतो आणि हे सगळे खुर्चीवरती बसतात. त्यानंतर त्यावरती शंतनू खाली बसल्यानंतर बोलतो, राया आम्ही तुझ्याकडे आलो आहे, एक काम आहे म्हणून आलो आहे. तर रायाची मात्र आता लगबग चालू झालेली असते यांना बसायला जागा करून देण्याची. आणि सगळे बसल्यानंतर आता डंकी ही तर रायाला खुर्ची देतो बसायला आणि ते दोघे पाठीमाग उभे राहतात. तर यावरती शंतनू बोलतो, राया आम्ही ना तुझ्याकडे एक स्थळ घेऊन आलेलं आहे, मी माझ्या बहिणीचं स्थळ घेऊन तुझ्याकडे आलेलं आहे. घेऊन स्थळ आलेलं आहे म्हटल्यानंतर रायाला आधी काही कळतच नाही, तो एकदम शॉक होतो, काय स्थळ घेऊन. परत मात्र तो हसायला लागतो, काय स्थळ घेऊन आलाय तुम्ही. तर यावरती शंतनू बोलतो, हो मी माझ्या बहिणीचं स्थळ घेऊन आलो आहे तुझ्याकडं. माझी बहीण खूप गोड आहे, दिसायलाही खूप गोड आहे, खूप सुसंस्कृत आहे, खूप विचारी आहे, कष्टाळू आहे. मी ती माझी बहीण आहे म्हणून बोलतोय असं नाही, पण खरंच ती चांगली आहे असं बोलत असतो. तर राया बोलत असतो, हो 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 ते तर मला माहीतच आहे की असं बोलत असतो. तर शंतनू बोलत असतो, आम्ही ना तुझ्यासाठी तिला स्थळ घेऊन आलो आहे, तुझं म्हणणं काय आहे त्यावरती सांग. त्यावरती राया बोलतो, काय दादा काय मला लाजवतंय काय रावा असा बोलत असतो. त्यावरती रुचिरा बोलते, दादा आता शंतनू दादानं सांगितलं आहे तर तू तुझं म्हणणं सांग. त्यावरती राया बोलतो, अहो मी काय कवापासून तयार आहे लग्नाला, मी म्हणत नव्हतो का, पण मी तुमचीच वाट बघत असतो परवानगीची असं म्हणत असतो. तर शंतनू बोलतो, आम्हाला आता हे लग्न मान्य आहे, तू सुद्धा खरंच माझ्या बहिणीचा नवरा होऊ शकतोस असं मला वाटत आहे. आता रायाला मात्र खूप छान वाटलेलं असतं, कारण की आता दादानं परमिशन दिलेली असते. दादा आता लग्नाला आमच्या हो म्हणतोय म्हटल्यावर त्याचे डोळे पाण्याने भरून आलेले असतात आणि तो मात्र खुश झालेला असतो. आणि तो म्हणत असतो, हे सपान तर नाही ना, कसला भारी रे शंतनू दादा तो असं म्हणत असतो. तर ही दोघं त्याला म्हणतात, हे रात्री काय बोलत होतंस दादानं, आत्ता काय म्हणतोस तो शंतनूला. तर त्या दोघांना गप्प होतं, हे गप्प बसा की. तो म्हणतो, खरंच लय भारी आहेस बरं का शंतनू दादा, तू खरंच आमच्या लग्नाला होकार दिलास असं बोलत असतो. त्यानंतर राया उठून उभा राहतो आणि बोलतो, हे बघा तुम्ही कसे सगळे सहकुटुंब आला आहात, तुम्ही पण माझं कुटुंबाचा भाग आहात, पण मी माझ्या आईला सांगितलं तर चालेल का, मी माझ्या आईला घेऊन आलं तर चालेल का. तर यावरती मात्र त्या सगळ्यांना आनंद होतो. आणि खरंच रायाच्या आईवरती किती प्रेम आहे, त्यालाहीच वाटतं की जसं त्यांचं कुटुंब आहे तसं त्याचंही कुटुंब असावं, म्हणून तो हात जोडून म्हणतो की मी माझ्या आईला सांगू का, माझ्या आईला घेऊन येऊ का. त्यावरती मात्र आता हे नाना बोलतात, हो का नाही, आईला सांग ना, तू तुझ्या आईला सांगितलंच पाहिजे, तू तुझ्या आईला घेऊन ये असं शंतनूही बोलतो. आणि त्या दोघांनाही वहिनीला आणि दादाला आश्चर्य होतं, खरंच राया खूप चांगला आहे. त्यानंतर मात्र राया आता खुश झालेला असतो, हात जोडून नमस्कार बोलतो, खरंच मी खूप भारी आभारी आहे. राया उडी मारून म्हणतो, माझं लग्न आता ठरलं. त्यानंतर आता राया जातो हॉस्पिटलमध्ये आईला ही गुड न्यूज देण्यासाठी आणि तिथं विठ्ठलाच्या मूर्तीजवळ जातो आणि बोलतो, विठ्ठला खरंच तू किती चांगला आहेस, माझ्या आयुष्यामध्ये एवढं चांगली गोष्ट झाली आहे. आता आईला मी लवकर सांगणार आहे, तिची सून कोण आहे तिला जर कळालं तर तिला किती आनंद होईल ना, तीच आहे जी तिची दवाखान्यामध्ये काळजी घेत होती. आता मी आईला सगळं सांगतो असं बोलत असतो आणि देवाला तो नमस्कार करून हसत असतो. तेवढ्यातच काय होतं, देवाची करणी म्हणायची आणि रायाच्या पाठीमागचं काय दुःख काय सरलेलं नाही. तेवढ्यातच तिथं डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, राया कुठं आहेस तू, कधीपासून तुला कॉल करते. तर राया बोलतो, काय झालं डॉक्टर, असं काय तुम्ही आला आहे चेहरा पडून, असं का गडबडीत आहात, काय झालं ते सांगा मला. तर यावरती डॉक्टर बोलते, राया तुझ्या आईची तब्येत खूप खालावली आहे, तुझ्या आईला आता रक्ताची गरज आहे. तर राया बोलतो, काय झालं डॉक्टर, आहो तो रक्त रगात देणारा माणूस तर आले नाही ना. तर त्यावरती आला नाही का तो, मी पाहतो की त्याला. तर डॉक्टर बोलतात, अरे त्याचाच ॲक्सिडेंट झाला आहे, त्यालाच रक्ताची गरज आहे, तो कुठून देणार आहे सांग बघू. आता तुझ्या आईची तब्येत खूप खालावली आहे, काहीही करून तुझ्या आईला आत्ताच्या आत्ता रक्ताची गरज आहे असे डॉक्टर सांगत असतात. रायाला मात्र आता सुचायचं बंद झालेलं असतं. आता काय हा विषय होऊन बसला, काय माझं काय चाललंय मलाच कळत नाही. तर डॉक्टर बोलतात, हे बघ राया, आमचं जे काम आहे ते आम्ही केलं आहे, आमच्या जे हातात आहे ते आम्ही केलं आहे, तर तुलाच करावं लागेल.
तर यावरती राया बोलतो, डॉक्टर तुम्ही काळजी करू नका, मी कुठनं बी हुडकून आणतो, माझ्या आईला तेवढी बरं करा, मी काही पण करीन असं बोलतो. आणि त्यानंतर मात्र आता राया रडायला लागलेला असतो, कारण की त्याच्या आनंदाचे क्षण हे किती कमी आहेत हे आपल्याला हे दिसत आहे. तर थोडा वेळही आनंद राहू शकत नाही. त्यानंतर तो डॉक्टरांच्या हातात पाया पडतो आणि बोलतो, डॉक्टर मी काय बी करून कुठनं बी रागात आणतो, तुम्ही काळजी करू नकासा. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी किती पण परत हुडाकलं तर आम्हाला एक माणूस सापडला, आता मी काही करून आणतो. त्यानंतर आता तो देवापुढे जातो आणि देवाला म्हणतो, हे देवा काय र कसली परीक्षा माझी लावल्यास र, असं एवढंच म्हणतो. आता हे तर निक्कीकडे आलेलं असतं जय, आणि त्याच्यासाठी ती गुड न्यूज असतो. तो बोलतो काय हसत आलेलं असतं. तर यावरती निक्की बोलते, काय रे काय झाले रे तुला हसायला, त्या मंजिरीला तर मी सोडणार नाही, तर रायाचा मंजिरीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, अशीच ती निक्की बडबडत असते. जय मात्र हसत असतो. जय बोलतो, अरे काय झाले माहिती आहे का, माझी आईची तब्येत खालवली, माझ्या आईला रक्ताची गरज आहे, माझी आई मरणाच्या दारात उभी आहे. त्यावरती शशिकला बोलते, मग काय झालं, पुढं सांग, काय तुला म्हणायचं आहे. तर यावरती आता जय बोलतो, काय झालं माहिती आहे का, जो डोनर आहे त्याचा झाला ॲक्सिडेंट, तो काय आता आईला रक्त देऊ शकणार नाही, त्यामुळे आता रायाला माझ्याच पायाकडे लोटण्यात घेत यावं लागणार आहे. तर शशिकला बोलते, हो बरं झालं, आधीच ना विजय झाला म्हणून त्यांचं पोट तुडून भरलं होतं ना, आता खरा डाव आपणच जिंकणार आहे असं बोलत असते. तर यावरती जय बोलतो, हो आता मी ना तुझ्या पायाशी आणणार आहे त्याला. आणि निक्की बोलते, हो आता मी त्याच्या पायाशी नाक घासत आला ना माझ्यापाशी, मग मी सांगते काय करायचं. तर यावरती शशिकला बोलते, हो आता आपलाच नंबर आहे, आता डाव आपण जिंकणार आहे, आता आपले दिवस आले आहेत, असे शशिकला बोलत असते आणि हसत असते. कारण की जय बोललेला असतो, आता काही जरी झालं तर रायाला माझ्याच पायाशी यायला लागणार आहे, कारण की ब्लड मीच देणार आहे. आणि तो बघ त्याला आता कसा म्हणवायचा आणि त्याला अटी काय घालायच्या हे मी पाहतोच, आणि तुम्हा दोघींना त्या घरात कसं न्यायचं हे मी ठरवलंच आहे असं बोलतो. तर यावरती शशिकला बोलते, हो बरोबर आहे, आता आपलेच दिवस आले आहेत, आता बरोबर त्या रायन मंजिरीची जिरवायची आपण मिळून, आता त्याच्याकडे पर्यायच नाही, तो त्याच्या आईसाठी काही करणार आहे. तेवढ्यातच आता रायाला मंजिरीचा फोन आलेला असतो आणि रायाला मंजिरी बोलते, अरे नवरदे कुठे आहात तुम्ही. तर यावरती राया मात्र रडत असतो, त्याला काही कारण की मंजिरीला यातलं काहीच माहीत नसतं. आणि मंजिरीने तिच्या घरातले रायाच्या आता वाट पाहत राहिलेले असतात की राया कधी एकदा घरी येतोय. आणि मिस फायर मात्र खरंच खुशीत असते आणि बोललेले असते, नवरदे काय म्हणताय मग. हे ऐकल्यानंतर मात्र आता रायाकडे काहीच उत्तर नसतं, राया रडायला लागलेला असतो. त्यावरती मंजिरी बोलते, काय झाले राया, का असं तू रडतोयस, काय झाले तर काय हे सांग मला. त्यावरती राया बोलतो, मिस फायर मी दवाखान्यात आहे आणि आईची तब्येत खूप खालावली आहे असं तो रडत रडत बोलतो. आणि डोनर जो रगात देणार होता त्याचं खरं ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे आता रक्त द्यायला कोणच नाही असं बोलत असतो. तर मंजिरी बोलते, अरे कसं झालं हे पण सगळं, तू काळजी करू नको, तू शांत हो, मी येते. तर यावरती तू काळजी करू नको म्हणत असते, आता मी काय सांगू घरातल्यांना असं राया बोलत असतो. तर मंजिरी बोलते, राया तू काळजी करू नको, मी दादा वहिनी नाना सगळ्यांना जिजींना समजावून सांगेन, ते समजून घेतील, आता आपण आईची काळजी घेऊया. तर यावरती राया बोलतो, मिस फायर तू लवकर ये ना, मला कसं तर होते, मला भीती वाटते, मला तुझी गरज आहे, तू लवकर दवाखान्यात ये असं तो फोनवरती बोलत असतो. तर यावरती मंजिरी बोलते, राया तू काळजी करू नको, मी लगेचच येते, आता महत्त्वाचा विषय लग्नाचा नाही, आईची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे, मी येतेच तिकडे, तू काळजी करू नको असं मंजिरी त्याला फोनवरती बोलत असते. पण राया मात्र बारक्या बाळासारखा हातबल होऊन तिच्या पुढे बोलत असतो की मंजिरी तू लवकर ये, मला खूप भीती वाटत आहे, आता आपण कुठनं आणणार आहे रक्त, आता तर मला काहीच सुचत नाही असं बोलत असतं. तर मंजिरी मात्र त्याला धीर देते आणि बोलते, राया काळजी करू नकोस, काही ना काही पर्याय निघेल आणि विठ्ठल आपल्या साथीला आहे, तो काही ना काही आपल्याला नक्कीच पर्याय दाखवेल, तू काळजी करू नको असं तिकडून मंजिरी बोलते आणि त्याला धीर देत असते. आता मंजिरी फोन ठेवल्यानंतर आता हॉस्पिटल येण्यासाठी निघते आणि राया आता खूप रडत असतो, कारण त्याच्याला आता कुठलाच पर्याय त्याला दिसत नसतो आणि त्याला माहीत असतं त्याची मिस फायर आल्याशिवाय त्याला कुठलाही प्रश्न सुटणार नाही. त्यानंतर आता मिस फायर फोन ठेवते आणि घरातल्यांना सांगण्यासाठी जाते. हा जय मात्र पाठीमागं अडून ऐकत असतो आणि जय म्हणतो, कसं असतं ना राया, एखाद्याचं नशीब म्हणजे जिंकून सुद्धा तो हारतो आणि एखादा हारणारा सुद्धा जिंकतो, आता काय जरी झालं तरी तुला माझ्या पायाशी लोटण्यात घेत यावंच लागणार आहे, नाक घासावंच लागणार आहे, कारण माझ्याशिवाय आता तुला पर्यायच नाही असं जय मनातल्या मनात बोलत असतो. तेवढ्यातच तिथं डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतो, राया काय झालं आहे, तुझ्या आईची तब्येत खूप खालावली आहे, तू शोधलंस का कुठे. तर राया बोलतो, मॅडम मागच्या वेळी मी पंढरपुराकडून तेव्हा एक कुठं माणूस सापडला, तर मी कुठून शोधून आणू. तर यावरती डॉक्टर बोलते, हे बघ आता आमच्या हातामध्ये काही नाही, जेव्हा तू रक्त आणशील तेव्हाच ट्रीटमेंट चालू होणार आहे,
हे सगळं जय पाठीमागून ऐकत असतो. तर डॉक्टर बोलतात, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जोपर्यंत रक्त आणणार नाहीस तोपर्यंत काहीच होणार नाही आणि मीही काही करू शकणार नाही, मीही पण हातबल आहे. तर ती म्हणतो, तुम्ही सांगा डॉक्टर, मी काय पण करेन. तर डॉक्टर बोलतात, एक काम कर, आपल्या इथे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये ना एक ब्लड बँक आहे, त्यामध्ये ना सिटी ब्लड बँक आहे बघ, तिथे ना सगळ्या जिल्ह्यांचे देशातले सगळ्यांचे ब्लडचे रिपोर्ट असतात, तू तिथे जा आणि तिथं काही तर तुला भेटेल. तर यावरती राया बोलतो, डॉक्टर खरंच आभारी आहे, तुम्ही सांगितलं म्हणून मी माझ्या आईसाठी कुठं काय राज्यात काय कुठल्या देशात पण जाऊन ती घेऊन येईन असं बोलतं. तर डॉक्टर बोलते, हे बघ राया, आता तुझ्याकडे फक्त 4 तास राहिले आहे, 4 तासामध्ये तू आईसाठी रक्त घेऊन यायलाच पाहिजे, नाहीतर तुझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. राया मात्र डॉक्टरच्या पुढे हात जोडतो आणि बोलतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही प्रोसेस चालू करा, मी लवकरच रक्त घेऊन येईन, माझ्या आईसाठी मी काही करेन हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, मी लवकरच जाऊन घेऊन येतो असं बोलतो. आणि राया मात्र विचारामध्ये असतो की काय करायचं, कुठून आणू, मी मागच्या वेळी पाहिलं होतं, किती शोधलं तर सापडलं नव्हतं. जय मात्र आता पाठीमाग पाहत असतो, कारण त्याला माहीत असतं की रायाला आता त्याच्याशिवाय पर्याय नाही, आता राया आपल्याकडेच नाक घासत येणार असं त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. आता राया आईकडे भेटायचा जातो आणि बोलतो, आई काळजी करू नकोस, तू लवकर बरी होशील, मी कुठनं पण तुझ्यासाठी बॉम्बे ब्लड ग्रुपवाला माणूस घेऊन येतो, तू फक्त लवकर बरी हो असं आईपाशी तो बोलत असतो आणि रडत असतो. आई, मी तुला काही होऊन देणार नाही, तू काळजी करू नको असं राया बोलत असतो आणि आईच्या डोक्यावर सारखा हात फिरवत असतो, आई तू लवकर बरी होशील, काळजी करू नको. तेवढ्यातच तिथं मंजिरी येते. मंजिरी बोलते, राया काय झालं आहे, काय झालं होतं आईला. तर राया बोलतो, आईची तब्येत खूप खालावली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे बघ, सिटी हॉस्पिटलचा पत्ता दिलेला आहे बघ, तिथं ना सगळ्यांचे ब्लड येतात, चला आपल्याला तिथे जाऊन आधी पाहिलं पाहिजे. आणि तर नंतर आईला तो बोलतो, आई तू विश्रांती घे, आम्ही दोघं लगेच जाऊन तुझ्यासाठी ब्लड घेऊन येतो असं बोलतो राया. रायाने मंजिरीला ॲड्रेस सांगितलेला असतो. आता ते दोघे जाऊन तिथून ब्लड घेऊन येणार असतात. त्यांना काही माहीत असतं की त्यांच्या पुढं नक्की काय वाढून ठेवलेलं आहे, कारण की इकडे तर जयनं सगळं ऐकलेलं असतं आणि जय त्यांच्या आधी तिथे जाऊन पोचलेलं असतं सिटी हॉस्पिटलमध्ये. तिथलं जो रिसेप्शनिस्ट असतो त्याला तो बोलतो की मला बॉम्बे ब्लड ग्रुपवाल्यांची नावांची लिस्ट हवी आहे. तर तो माणूस म्हणतो, कशासाठी. तर त्यावरती तो बोलतो की माझ्या आईसाठी हवी आहे असं तोंड वाईट करून बोलत असतो आणि हात जोडून बोलत उभा राहिलेला असतो. तर त्यावरती तो बोलतो, काळजी करू नका, आहे आपल्याकडे लिस्ट असं बोलून तो एक फाईल देतो आणि तो बोलतो, या फाईलमधून शोधा, तुम्हाला सापडेल, यामध्ये आहे लिस्ट. तर यावरती जय बोलतो, खूप आभारी आहे. तर तो बोलतो, मला जरा काम आहे, मी बाजूला जाऊन फोनवरती उभा बोलत राहतो, तुम्ही तोपर्यंत शोधा. त्यानंतर जय शोधतो आणि जयला त्यामध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपवाल्याची लिस्ट सापडते आणि हा माणूस फोनवरती बोलत असतो, त्याचं लक्षही नसतं जयचं काय चाललं आहे आणि जय इकडे तिकडे बघत तो लिस्ट चोरून घेऊन जातो आणि त्या माणसाच्या ते लक्षातही आले नसतं आणि तो आता तिथून लिस्ट घेऊन गेल्यामुळे आता खरा खूप मोठा प्रश्न रायासमोर पडणार आहे. तेवढ्यातच तो तिथून निघून गेल्यानंतर तिथं राया आणि मंजिरी येतात आणि राया आणि मंजिरी बोलतात त्या माणसाला की आम्हाला माहिती हवी आहे बॉम्बे ब्लड ग्रुपची. तर त्यावरती तिथे तो फोनवरती बोलत असल्यामुळं तिथे असणाऱ्या दुसऱ्या लेडीजला तो सांगतो की ह्या दोघांचा काय प्रश्न आहे तेवढा मिटवा, यांना काय माहिती हवे ती द्या असं बोलतो. त्यानंतर ते दोघे तिथं बसतात आणि ती येतील, ती बोलते, काय हवं आहे तुम्हाला, काय पाहिजे आहे. तर त्यावरती तो बोलतो की आम्हाला बॉम्बे ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे, लिस्ट हवी आहे. तर ती मुलगी इथे फाईलमध्ये शोधत असते की लिस्ट कुठं आहे. लिस्टमध्ये सगळी लिस्ट फाईल शोधते, 2-3 वेळा शोधते तर त्यामध्ये सापडत नाही. तर या दोघांची गडबड चालू असते. मंजिरी बोलते, काय झालं, सापडलं नाही का तुम्हाला. त्यावरती ती मुलगी बोलते, अहो यामध्येच होती लिस्ट, एकच पान होतं, पण काय झालं काय माहिती, आता इथं दिसतच नाही, आता काय करायचं. त्यावरती आता राया मंजिरी बोलतात, सापडत नाही म्हणजे काय. आता त्यांच्या पुढे खरंच खूप मोठा प्रश्न झालेला असतो उभा. त्यावरती मुलगी बोलत होती, यामध्ये लिस्ट होती पण काय माहिती कुठं गेली, आणि एकच पान होतं, त्याच्या काही जास्त कॉपीज नव्हत्या, आता आमच्याकडे काहीच माहिती नाही. आता मात्र खूप मोठा पेस पडला आहे रायापुढे. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला आलेला आहे की त्यात राया खरंच हात जोडून आला आहे जयकडे, आईसाठी रक्त दे म्हणून. यावरती मात्र आता या दोघींची तोंड चालू झालेलं आहे. त्या मात्र आता चालू केलं आहे की कसं आमच्या पायाशी आलेला आहे. जय बोलतो, मी रक्त द्यायला तयार आहे पण माझ्यात काही अटी आहेत. पहिली माझी अट आहे की मी आईसाठी रक्त देणार पण मी त्या घरात आईसोबत राहणार. दुसरी अट म्हणजे माझ्याबरोबर 2 बायका कामासाठी राहणार. 2 बायका दुसऱ्या कोण आहेत आपल्याला नक्कीच माहीत आहे. आणि तिसरी अट अशी आहे की आईबद्दलचे सगळे डिसिजन मी घेणार. आता रायापुढे कुठलाही पर्याय नसल्यामुळे राया ह्या अटी मान्य करणार का त्याला दुसरा कोण माणूस भेटेल
का आता ह्यांच्या पाठीमागं ह्यांची लोडणी चालूच राहणार आहे, हे पाहण्यासाठी नक्कीच आता आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. या एपिसोडमध्ये आपल्याला एवढं समजत आहे की रायासाठी दादा जरी घेऊन आला असला तर रायाच्या आनंदावरती लगेच विरजण पडलेलं आहे, कारण की जयने मात्र त्या डोनरचा बंदोबस्त केला आहे. यासाठी आता आपण उद्याचा एपिसोड नक्कीच पाहू.